हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळेजण मस्त आणि मजेत असाल. माझं तर आता सुरू झालेलं आहे. म्हणजे मला हिवाळा पावसाळा दोन्ही आवडतं, पण मला उन्हाळा आवडत नाही. कारण माझी अवस्था बघून तुम्हाला समजलं असेल. हे होत तर कुठले ते सोडा, पण नाक सुरसुर सुरसुर 8 10 15 दिवस होत आले नुसतं. जेव्हापासून गरमी चालू झाली ना माझं नाक आहेच. आणि रोज उठून गरम पाणी प्या, रोज उठून ते शिंका, दुपारपर्यंत शिंका येतात, परत गोळी खाली की परत ठीक होतं. पण आता हे माझ्या मागे सुरूच झालं आणि हे मला उन्हाळ्याची ॲलर्जी आहे. म्हणजे मी उन्हाळ्यातही मला थंडी वाजते. थंडीच्या दिवसामध्ये मला काही होत नाही, उन्हाळ्यामध्ये मला थंडी वाजते. आणि ही अशी माझी अवस्था. डोळे वगैरे बघा तुम्ही कसे झालेत. तर रुद्राची मस्त अशी पूजा चाललेली आहे, देवपूजा. आणि देवीलाही मस्त अशी ना आम्ही गाणी लावलेली होती. म्हणजे आमच्या घरात असतातच, सकाळ संध्याकाळ सुरूच असतं, चालूच राहतात. सुरूच राहतं काय ना काय असं, म्हणजे देवाची गाणी मंत्र वगैरे. कारण रुद्र पण ऐकतो आणि त्याला मी करत होती पूजा, तो म्हणे की नाही मीच करायचं. म्हणजे त्याला इतकी सवय लागली ना की आपण जरी करत असलो ना उठवून लावतो आणि म्हणतो तू तुझं दुसरं काम कर, माझं मला करू दे. आणि त्याचे पप्पा गेलेत आज दमणला. कारण आमचं जे मलाबारचं होतं ना तर ते 1 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे गुढीपाडव्याला मी ते चालू केलं होतं. आता गुढीपाडव्यापर्यंत त्याची लास्ट डेट आहे. मग पाडव्याच्या दिवशी जाणं तर शक्य नाही, घरात गुढीपाडवा असतो, सण असतो. जवळ असतो तर ठीक आहे, आपण संध्याकाळी जाऊन पटकीन घेऊन येतो. पण आता एवढा लांबनं तिकडे जायचं परत यायचं नाही होणार. त्यामुळे त्यांना म्हटलं आज जावं, संडे आहे, सुट्टी आहे. तर मग आता ते गेलेत, मला नेणार होते. म्हणजे मी म्हटलं मी येते, आम्ही पण येतो, फिरून पण येऊ. पण ते म्हटले गरमी खूप आहे असं तसं, आणि त्यांनी काय मला नेलं नाही. आणि सकाळी लवकर उठून ते गेलेत. केव्हा गेले माहीत पण नाही आहे. कारण सकाळची 7ची काठची काहीतरी ट्रेन असते दमणला जायला. आणि त्यांचं काहीतरी मुलांसोबत काहीतरी प्लॅनिंग ठरलेलं आहे वाटतं, त्याच्यामुळे. तर आता मी ना सगळं झाडू वगैरे मारलेलं आहे, पोछा मारला आहे, सोप्याची कवर चेंज केलेत, आता लावते. आणि रुद्राची पूजा चालली तर त्याला थोडीफार मदत करते. त्याला मदतीची गरज नसते, सगळं करतो, फक्त दिवा लावायला आपण जायचं आहे, इतकंच करायचं आहे. तर तुमच्याकडे ना माझ्या सर्दीसाठी काही पण असू दे, काही पण ऑप्शन मला नक्की सांगा. कारण मला ना ही सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे. म्हणजे मी रोज ओरडते त्यांच्यावरती की मला हे काय होतंय, मग तुम्ही AC चालू करा. म्हणजे मला असं वाटतं की फॅनच्या आणि कूलरच्या हवेमुळे जी समोरून नाकात हवा शिरते ना त्याच्यामुळे माझं हे सगळं असं होतं आहे. आणि थंडीमध्ये ह्याच्यामध्ये कसं आपल्याला फॅन चालू करत नाही, थंडी जरी बाहेर असली तरी आपल्या नाकात हवा जात नाही. तर मला ते हवेचाच प्रॉब्लेम आहे. फॅनच्या खाली बसलं तरी तसं होतं आणि ह्याच्या खाली बसलं तरी तसं होतं. आणि आता हे 4 महिने माझे कसे निघतील काय माहीत. त्यावेळेस आमचा ACचा प्लॅन आहेच, म्हणजे कन्फर्मच करणार आहे. कारण आता मला सहन नाही होत आणि कामही असतं. असं नाही की दिवसभर शिंकत बसा गपचूप झोपला, असं नाही, कामही करावं लागतं. मग ते नको वाटतंय. तर काही ऑप्शन असेल तर सांगा. आणि इथे ह्या रूममध्ये AC आहे, ते आम्ही ठीक करायचा प्रयत्न करणार आहे. पण त्याला जास्तच खर्च आला तर आम्ही आमचा घ्यायचा विचार करतो आहे. कारण हे मला नाही सहन होते त्याच्यासाठी. म्हणजे मी एवढ्या गरमीत पांघरून घेऊन जर झोपत असेल तर ठीक आहे. म्हटलं थोडीफार याला मदत करावी, दिवा वगैरे लावून द्यावा. तर याचं मला इथं सांगतोय की मम्मा ह्या देवाला टिक्का लावायचा राहिला, त्या देवाला टिक्का लावायचा राहिला वगैरे वगैरे. हे असं त्याचं सुरू होतं. म्हणजे इतकं त्याला स्वतःच करायचं असतं ना की मला तो हात पण नाही लावून देत. नाही, हातही लावायचं नाही, तू साईड लावू. पण मी त्याला अगरबत्ती, दिवा वगैरे ह्या सगळ्यांपासून त्याला लांब ठेवत असते. कारण इतक्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी नको, म्हणून लायटर घेतला. तो लायटर तर कुठेतरी दाबायचा बटन आणि तिथेच आग पकडायचं. कारण त्याच्यातून खूप प्रेशरने असं पटकन जळतं काही म्हणायचं झालं तर. त्याच्यामुळे त्याला मी रिटर्न दिलेलं आहे. खूप भीती वाटते. आता त्याला दाखवायपुरतं रिटर्न दिलं आहे. नंतर दुसरं ऑर्डर करणार आहे, जे की त्याला परत मी कधीच दाखवणार नाही, लपवून ठेवणार आहे. अशा गोष्टी ना त्याला नाही दाखवल्या पाहिजेत लहान मुलाला. आणि त्याच्यानंतर बाहेर आले तर हा नारळ ना इतकं धूळ बसली होती. मी काय करते ना 15-1 दिवसातून ह्याला 1 दिवस बाहेर ठेवते उन्हामध्ये. तर आता तुम्हाला वाटेल ह्या बॉटलमध्ये लिक्विड आहे की काय. लिक्विड संपलं आहे, पण स्प्रे करण्यासाठी चांगली बॉटल आहे. आणि कशाला ना 50-60 रुपये वेस्ट घालवायची, इतक्या सगळ्या स्प्रे बॉटल घरात पडल्यात म्हटल्यानंतर. म्हणून मग याच्यामध्येच पाणी भरले छान धुवून आणि स्प्रे करते. आणि ना टवटवीत राहतं झाड छान, त्याच्यावरती धूळ वगैरे राहत नाही. चला म्हटलं आता बाकीची थोडीफार साफसफाई करून झालीच पाहिजे. कारण खूप दिवस झालं ना काहीच साफ केलं नाही. जिकडे तिकडे नुसतं धूळ हे सगळ्या गोष्टी असतात. आता ज्या बघा मैत्रिणी तुमच्यापैकीसुद्धा ज्या घरातच असतात ना, त्या रोज म्हटलं तरी सगळं डस्टिंग वगैरे करत असणार. पण माझ्याच्याने नाही होत पॉसिबल.
आणि आता मी आज करते कारण खरंच कामवाली नाही ना म्हणून. आज आम्ही सकाळपासून जी साफसफाई करत होतो ते 1:30 वाजेपर्यंत टोटल आम्ही सगळं साफ केलं, म्हणजे अगदी धुवून काढलं पाण्याने, इतकं स्वच्छ केलं आहे. आणि हे आज झालं नसतं जर माझ्याकडे आज सुद्धा कामवाले येणार असते तर मी हे टाळलं असतं. पण म्हटलं आज आम्ही सकाळीच, आता काय करतो आम्ही सकाळी झाडू पोछा करतो, आधी त्या संध्याकाळी येऊन करायच्या, कारण संध्याकाळी आता आम्हाला नाही होत, तर मग आता आम्ही शक्यतो सकाळचंच करायचा प्रयत्न करतो आहे. तर मला ना नीट बोलताच येत नाही, म्हणजे तोंड आलं आहे आणि काहीतरी उपाय सांगा कारण इतकं दुखतं आहे ना. तर आज मला फ्रीज पण साफ करायचा होता, पण लाईट इतकी ह्याने झाली ना की पूर्ण फ्रीज पांढरा झाला. तर हे जे आहे ना माझ्या हातामध्ये कपडा, तर हा ना स्विवोचा आहे बरं का, किचन क्लिनरचा टॉवेल आहे. मला वाटते 600-700ला 5 येतात सेट, पण खूप भारी, म्हणजे त्याच्यामध्ये ना ॲलोवेरा जेल वगैरे असं काहीतरी समथिंग ते हे करून बनवलेलं आहे ना. तर म्हणजे आपल्याला साबण वगैरे लावायची गरज नाही, फक्त पाण्यामध्ये डिप करायचा आणि स्वच्छ करायचं, सगळं एकदम चकाचक साफ होतो. नाहीतर आपल्या टॉवेल आधी ते घासा, परत ते साफ करा, असली काही झंझट याच्यामध्ये नाही आहे. आणि त्याचाच आज मला शूट करायचं होतं, तर तेच इथं मी करते. म्हटलं फ्रीज क्लीन करून दाखवूया. फ्रीज ना माझा कुठेच घाण होत नाही, म्हणजे खालचा बॉक्स असतो ना त्या बॉक्सच्या खाली पाणी साठतंय, तर ह्याला काहीतरी ऑप्शन आहे का तुमच्याकडे मला नक्की सांगा. कारण वरून तरी पाणी गळत नाही, पण तिथं खाली पाणी कुठून जाते ना हेच मला कळत नाही. आणि आज मी म्हटलं चला साफ करून घेऊयात. आणि आज आम्ही घरही सगळं पाण्याने धुतलं होतं, त्याच्यामुळे मग काय वाटलं नाही. तर हा टॉवेल ना आता बजेट फ्रेंडलीच म्हणावं लागेल, कारण 5 येतात आणि जे की वर्षभर आपल्याला चालू शकतो. म्हणजे एक टॉवेल आपण 1-1.5 महिना तर सहजच वापरू शकतो, ते काय फाटत वगैरे काही नाही. जसं धुवायचं परत सुकवायचं परत धुवायचं, जसं यूज होईल तसं चांगलं आहे. पण ठीक वाटलं मला तरी. तर हा एक ना नवीन साडी होती माझ्याकडे, मला वाटतं मी लाईव्हला दाखवली होती आणि आता मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दाखवते, कारण मी ना एक शॉर्ट व्हिडिओ क्लिप घेत होते, तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूयात. तर सुंदर असं ना प्रत्येक साडीवरती वेगवेगळं वर्क आहे, बाकी कलर कॉम्बिनेशन सगळं सेम आहे, फक्त डिझाईन वेगळ्या आहे. पदराला सुंदर टसल्स आहेत. इतकी सॉफ्ट मटेरियलमध्ये साडी आहे ना, फक्त आणि फक्त ना 550 रुपये प्राईस आहे. इतकी सुंदर साडी आहे ना, म्हणजे खूप भारी मस्तच आहे. ही एक आहे आणि मी तुम्हाला एक ओपनही लाईव्ह आता शूट करायला केली होती, तुम्हाला दाखवते. कपडा पण बघा कसला भारी कपडा आहे. 550 मध्ये तर खूप सुंदर आहे बरं काही साडी, छान वाटते ना. याला टसल्स वगैरे पण आहेत. बाकी सगळं सेम राहणार आहे, फक्त हे जे मध्ये ना डिझाईन, हे आता हे बॉक्सवाले आहे किंवा हे अशी डिझाईन आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या साडीवरती आहे ना, तर ह्याच्यावरती अशी काय म्हणतात ते कळशी घेतलेली काहीतरी, ते जाऊ दे ते. आणि त्याच्यानंतर पुढच्यावरती आहे ना, तर पुढच्यावरती असं हे बघा अशीवाली डिझाईन आहे. सगळीकडे सेम अशीच डिझाईन सगळीकडे. त्याच्यानंतरचं हे आहे ना, तर ह्याच्यावरती असे ते बटरफ्लाय, त्याच्यानंतर असं, तर अशा टाईपची डिझाईन आहे. हे पदर आहे, पदरावरची पण वेगवेगळे आहे प्रत्येक पदरावरची. आणि त्याच्यानंतर ही आहे ना, ही सुंदर मला वाटते, कारण पूर्ण साडीवरती अशी वेल आहे पूर्ण साडीवरती. आणि हे असे 5 कलर होते, 5 आहेत, कलर नाही डिझाईन. बाकी कलर सगळ्यांचे सेम आहेत. पिंकच कलर राहणार आहे याच्यामध्ये, पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे सगळं सेम आहे. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की घेऊ शकता, मस्त आहे. म्हणजे मी शक्यतो दाखवत नाही व्हिडिओमध्ये, पण ह्याच्यामध्ये दाखवले. आणि याच्यातला जो ब्लाऊज आहे ना, पूर्ण साडी बघा अशीच आहे वर्कवाले, म्हणजे 500 रुपयाची साडी वाटत नाही, अगदी 1000 वगैरे रुपयाची साडी वाटते, खूप भारी आहे. आणि हा ब्लाऊज पीस आहे, वर्कवाला आहे असं टाईपचं, मस्त आहे. जर तुम्हाला हवे असेल तर नक्की सांगा. तर इकडं ना सगळ्या ड्रेसचं पॅकिंग केलेलं आहे. साड्या एकाच ताईने या सगळ्या घेतल्या, तर मला आता पॅक करायच्या आहेत म्हणून काढून ठेवल्यात. म्हणजे आधी त्यांना व्हिडिओ कॉलवरती दाखवले आणि त्याच्यानंतर. आणि ही माझी ना गुडीची सगळ्यात शेवटची ऑर्डर आहे, लास्ट 2 गुड्या आहेत. हे असे म्हणजे खूप मोठे आहे, इकडनं शीटपर्यंत. तर हे बघा, इथलंच होते भरूचची, लोकल इथल्या आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं स्वतःच घेऊन जाऊया. उद्या सकाळी आता रुद्रेश पप्पांना लावीन. तर हे बघा, ही लास्टची आहे माझी आता गुढी, म्हणजे 2 ह्या. आणि खरं सांगू का, यावेळेस मी इतका स्टॉक रेडी केला होता, म्हणजे आम्हालाही असं वाटलं की काही उरेल की काय, पण अगदी शेवटपर्यंत गुड्या पुरल्याच नाही. म्हणजे एकही माझ्याकडे आता गुढी नाही आहे, फक्त 2 आहेत, 1 का 2 आहेत ज्या की रिटर्न आल्यात पार्सल. काय होतं ना, हे बघा, हे एक रिटर्न आले, आम्ही खोलून ठेवली. काय होतं ना, एकदम इतका शॉर्ट ॲड्रेस देतात ना, फक्त ॲट पोस्ट. एक मनीषा ताईंची ऑर्डर होती काय, त्यांना मी असं नाही, पण मी त्यांनाही बोलले की तुम्ही ॲड्रेस खूप शॉर्ट दिला होता, म्हणजे त्यांचं
सकाळी आलं आहे पार्सल रिटर्न. त्याने म्हणजे धाराशिव, ओनली धाराशिव आणि असं थोडंसं काहीतरी नाव टाकलं होतं आणि ह्याच्या पुढं कायच नव्हतं. मग ते पोस्टवाल्यांना मी पोस्टाने पाठवते तरीसुद्धा ते रिटर्न आलं. म्हणजे कुरिअरने तर ते गेलंच नसते. आता 100 काय 200% खात्री आहे. तर चला असं आता मी हे सगळं आवडते. मला साड्यांचं आणि ड्रेसचं पॅकिंग करायचं आहे. आणि ही जी आहे की नाही आपली टसल्सवाली पेशवाई साडी, टसल्सवाली खूप म्हणजे इतकं सुंदर डिमांड आहे ना या साडीला. इतकी शाईनच बघा, क्वालिटी तर A1 आहे. मेन टसल्स फुल सुद्धा खूप मोठे मोठे आहेत आणि हाताने बनवलेले टसल्स आहेत हा. टसल्सवाली लेस वगैरे नाही आहे, हाताने बनवलेत. खूप सुंदर आहे. जे कोणी बाकी असेल लवकर या, कारण ना त्याच्यामध्ये मला वाटतंय इथून ना 3-4च आता पीस बाकी आहेत, जो की बाकीचा मला आता 2 दिवसात येणार आहे. त्याच्यामुळे लवकर बुकिंग करा म्हणजे पुढच्या स्टॉकमधले तर तुम्हाला भेटून जाईल. कारण खूप जणांना ग्रीनच पाहिजे आणि स्पेशली ग्रीनचा स्टॉक नाही भेटत. तर या दोघांचं काय चाललंय, स्वयंपाक चालू आहे तिकडे. कसा आहे पसारा. तर आमच्या रुद्राला मस्तपैकी गिफ्ट आणले पप्पाने. दाखव रे. आणि हे माझं गिफ्ट आहे आणि हे मम्माचं गिफ्ट आहे. हे माझं गिफ्ट आहे, हे आणि मम्माचं पप्पाने gift तर आहे. मला असा मोकळा बॉक्स आणून दिला असा पुढे आणि मला म्हणे बघ तुझं गिफ्ट. हार्ट अटॅक येता येता राहिला. म्हणलं कुठं पडलं बाबा येता येता. लपून ठेवून आले होते. क्योंकि आहे मला खूप मस्त. पुस्तक घेतलं त्यांनी. तर फायनली आले आहेत घरी आणि काय आणले दाखवते. तर मस्तपैकी ना असं ब्रासलेट आहे. हे बघा. तर हे पूर्ण भरीव आहे, म्हणजे याच्यातली पोकळ कोणताच मणी नाही. एकदम जड आहे ना, एकदम जड आहे. म्हणून मग आम्ही हे सिलेक्ट केलं. नाहीतर हे म्हणत होते तसलं हातातलं मंगलसूत्र वगैरे काहीतरी घे. आम्ही ते पण बघितलं ऑनलाईन, ह्याने दाखवलं होतं. पण मला वाटलं भरीव ठीक आहे. तसे ब्रासलेट घ्यायची माझी इच्छा होती. मग ते मंगलसूत्रात असो नाहीतर असं. ते मंगलसूत्रामध्ये इतकं काय खास डिझाईन पण नव्हत्या. तर हे असं मला इतकं जड आहे ना, पूर्ण ही किती 6 ग्रॅमचं आहे, पूर्ण 6 ग्रॅम. तर आमचं ना पूर्ण पैसे जेवढे आम्ही टाकले होते ना त्याच्यामध्ये मला वाटते 55,000 11 हप्त्याचं झालं. तर त्याच्या ना टोटल 55,000मध्ये आम्हाला 5.8 ग्रॅम आलं होतं. पण हे 5.9 आहे ना. नाही नाही 5.8 आहे. हा 5.8 पॉइंट समथिंग होतं. वरती होतं काहीतरी 200 काहीतरी 200 काहीतरी. तर त्याच्यामध्ये आम्हाला फक्त 4,000 रुपये टाकावे लागले. पण कसं काय टाकावं लागलं, त्यात तर बरोबर येत होतं. तो जीएसटी लागेल. जीएसटी आणि याचं आपण 5.8 होतं ना ते, आणि हेच 6 ग्रामचं आहे. त्याच्यामुळे ते वरचे जे आहेत ते मिळून तेवढे पैसे लागले. तर 55,000मध्ये मला ना हे पूर्ण म्हणजे 4 अजून एक्स्ट्रा भरले म्हणजे 60 पकडून झालं. 60 मध्ये मला ना हे 6 ग्रॅम आले, जे की आता किती आपल्याला आलं असतं 6 ग्रॅमचे किती पैसे झाले असते. 6 ग्रॅमचे बघ ना 146 ने किती झाले. 146 तर आजचा रेट आहे. कालपर्यंत तरी 146 समथिंग 300 होता आजचा. मी आमच्या आत्यानं हे वरचं घेतलं नव्हे त्यावेळेस तर रेट किती होता, 169 होता का 59 काय. मम्मा हे बघा, हे मम्माचं माहित आहे किती रुपयाचं आहे. 600 आणि माझ्या 5 लाख. तर आता हेच आजच्या रेटनी म्हणजे आज 1,46,000 होतं, सगळ्यात कमी रेट झालाय. 146 300 होता म्हणजे 87,000 रुपये माझं गेलं असतं हे ना 6 ग्रॅमचं. पण त्याच्यामध्ये मेकिंग चार्ज लावला असता ना नाही, पण हे तर तुझं गोल्डचं झालं. आणि मेकिंगचा अजून 15,000 इंटू नाही 14% इंटू 14% म्हणजे 12,500. ते 12.5 म्हणजे 87,000 टोटल 1 लाख गेले. 1 लाख गेले असते 6 ग्रॅमचे, जे की मला फक्त 55,000मध्ये हे 6 ग्रॅम आले. त्याच्यामुळे स्कीमचा फायदा तर आहे बरं का, म्हणजे चांगला आहे की नाही. चांगला आहे स्कीमचा फायदा तरी, कारण पूर्ण हे वरचं जे राहतं ना मेकिंग चार्ज वगैरे तो आपल्याला पूर्ण स्किप केला जातो. काय नाही द्यावं लागत, काहीच नाही द्यावं लागत. फक्त याच्यामध्ये काय जीएसटी लागेल ती थोडीफार. आम्हाला आता ते जीएसटीच लागले तेवढे, काहीतरी जीएसटी आणि त्या वरच्या 1 ग्रामचे मिळून आम्हाला टोटल 4,000 समथिंग द्यावं लागलं. 1 ग्रॅम नाही 200 ml हा मिली, 200 मिली ना 1 ग्रामच्या आसपास. तर हे बघा, ह्याच्यात आहे ना, सांगू काय ह्याच्यात आहे ना, मँगो वाले पेपर चॉकलेट आहे ह्याच्यात. दाखव ते ओपन तरी करू आपण, बघूयात काय काय. ते मलाबार कडून गिफ्ट भेटले. तर मागच्या वेळी ना आम्हाला मलाबार कडून ना कप भेटला होता ना, चहाचा कप, जो की आम्हाला काय आवडला नव्हता खास. म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही एवढी खरेदी केली.
ह्या पोरग्याला घेतलं होतं मागच्या वेळेस आम्ही गुढीपाडव्याला, असंच साठवून आणि परत आता तेवढं आलं नसतं, एवढ्या चांगलं झालं. बोल, ह्याच आहे का? हे बघा, हे आहे ना पेपर वाले चॉकलेट आहे मँगो, खूपच लागते, तुम्ही पण घ्या. अय, तुम्ही पण घ्या. पुढचं दाखव पटपट, चल. आणि हे बघा गुलीचा, ह्याला आहे ना नीट दाखव. नीट नीट तू नीट दाखव. मी दाखवते, तू नंतर बघा. तर सुंदर अशी ना गुढी रिसीव्ह झाली, म्हणजे गिफ्टमध्ये भेटली. मागच्या वेळेसपेक्षा कितीतरी पट छान असं गिफ्ट आहे. इथे सुपारी, पान, त्याच्यानंतर इथं कलश वगैरे, गुढी. हे इतकं सुंदर वाटतंय ना, खूप भारी आहे ना. म्हणजे हा एकदम मस्त असा डेकोरेटिव्ह पीस आहे. पण आता ठेवायचं कुठं आमच्या घरात काय राहणार नाही. मी तू नंतर दाखव ना, तू खूप लेट करतोय. तर ह्याच्यामध्ये ना हे हळदी कुंकाच्या ना अशा काचेच्या अशा डब्या आहेत छोट्याशा, ज्या की खूप मस्त आहेत. म्हणजे यावेळेचं गिफ्ट त्यांनी छान ठेवलंय, मस्त अट्रॅक्टिव्ह आहे. आणि ह्याच्यात पानाचं काहीतरी आहे, पण आता रुद्र आपण खायचं का बघायचं मँगो का? आहे, आंबा आहे, गुढीपाडव्याला करायचं. आंबा म्हणजे आंब्याचा आहे का? हा. का पूर्ण आंबाचा आहे? आंब्याचं सारखं बनवलेलं आहे चॉकलेट. बघितलं तर आणि तुम्हाला हे बघा, ते शुभेच्छा आहे माझ्याकडे. गुढीपाडव्याच्या म्हण. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. बाय बाय. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त हे केलंय ना, मराठीतूनच आहे बरं का, हे मराठीतूनच आहे. तर चला, कसं वाटलं आमचं हे छानसं गिफ्ट गुढीपाडव्याचं ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि रुद्रचं गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा. चला, भेटूयात उद्याच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय. बाय बाय.